व्यासपीठावर उपस्थित असलेले आजचे सत्कार मूर्ती, उत्सव मूर्ती आदरणीय मधुबाई, राज्याचे सांस्कृतिक मंत्री आदरणीय आशिष सिलार साहेब, या कार्यक्रमाचे अध्यक्ष गौतमजी ठाकूर, नमिताताई कीर, रमेशजी कीर, रामशेठ ठाकूर, खास करून मला ज्यांनी या कार्यक्रमाला बोलवलं ते प्रदीपजी ढवळ, कोमसापाचे सर्व पदाधिकारी, समोर खरं दोघं इथे बसलेले होते, हेमंतजी टकले, आमचे राज्यसभेचे माजी खासदार भालचंद्रजी मुणगेकर आणि सर्वच उपस्थित मधुबाईंवर प्रेम करणारे, साहित्यावर प्रेम करणारे बंधू आणि भगिनी, आज आम्ही सर्वच व्यासपीठावरची मंडळी भाग्यवान आहोत. कारण मधुबाईंच्या 95व्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांची जी 5 पुस्तकं प्रकाशित झाली ती प्रकाशित करण्यासाठी आम्ही सगळे व्यासपीठावर आहोत. हा क्षण माझ्या तरी आयुष्यामध्ये सुवर्ण अक्षरानं लिहून ठेवण्यासारखा. मधुबाईंना आज 95 वर्ष पूर्ण होत आहेत, पण मधुबाईंची आणि माझी ओळख 1995 सालपासून. खरा योगायोग आहे. विधानसभेचे माजी सचिव जे आता हयात नाहीत, भास्कर शेटे साहेब, त्यांनी नगर वाचनालयाच्या एका कार्यक्रमामध्ये मधुबाईंना बोलवलं होतं आणि आम्ही त्यावेळी कॉलेजला होतो. आम्ही सगळं टाकून मधुबाईंचं लेक्चर ऐकण्यासाठी त्या ठिकाणी गेलो होतो आणि त्याच्यानंतर माझा संबंध थेट 5 वर्षानं, जसा निवडणुकीमध्ये आमचा थेट 5 वर्षानं मतदारांबरोबर संपर्क येतो, तसा थेट माझा संपर्क 2000 साली मधुबाईंशी आला. आणि आपल्याला अनेकांना माहीत असेल की मल्हार महोत्सव जो व्हायचा महाराष्ट्रामध्ये, त्याच्यानंतरचा द्वितीय क्रमांकाचा महोत्सव जो व्हायचा त्याचं नाव होतं बहर, जो मी रत्नागिरीमध्ये अरेंज करायचो. आणि मला ज्यावेळी कळलं की रेस्ट हाऊसला मधुबाई आलेले आहेत, म्हटलं मधुबाईंसारखा ज्येष्ठ साहित्यिक जर माझ्या कार्यक्रमाला उपस्थित राहिला तर अजून माझी वट वाढेल. म्हणजे त्यावेळी काय आमदार व्हायचं होतं नव्हतं हे त्यावेळी काय 2000 सालात मला माहीत देखील नव्हतं. पण मी भास्कर शेटे साहेबांना ज्यावेळी सांगितलं, अरुण नेरुरकर म्हणून जे होते त्यांना सांगितलं, ते कुठच्याही गोष्टीचा विचार न करता मधुबाई त्या व्यासपीठावर आले. आणि मधुबाई त्या व्यासपीठावर आल्यानंतर त्या कार्यक्रमाला किमान 5000 मुलं आणि मुली उपस्थित होत्या. आणि मला आजही 2000 सालातलं मधुबाईंचं भाषण आठवतं. मधुबाई भाषणात असं म्हणाले, जर तू एवढी गर्दी जमा करू शकतोस तर तू आमदार होऊ शकतोस. आणि 2004ला मी आमदार झालो. पण 2000ला मला माहित नव्हतं की 2004ला मला आमदार व्हायचं. म्हणजे मला असं वाटतं की मधुबाई फक्त पुस्तकं लिहित नाहीत, कविता लिहित नाहीत, तर देखील भविष्य देखील सांगतात. त्यावेळी मला कळलं आणि 2004ला मी आमदार झालो. आणि अजून एक पुढची तुम्हाला गोष्ट सांगतो. 2004ला मी आमदार झालो आणि मधुबाईंनी माझी शिफारस मंत्री होण्यासाठी शरद पवार साहेबांकडे गेली. आम्ही तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये होतो. अशी कळलं पाहिजे ना, एखाद्या साहित्यिकाचं वजन नाही, एखाद्या साहित्यिकाचं वजन राजकारण्यांमध्ये देखील किती मोठं असतं. राजकारणी देखील एखाद्या साहित्यिकाला किती घाबरतात. आज खरं आजचा सांगण्याचा दिवस आहे. आणि म्हणून मला सांगायचं की माझी शिफारस मधुबाईंनी पवार साहेबांकडे केली. आणि ती शिफारस करून देखील पहिल्या 5 वर्षात काही मला पवार साहेबांनी मंत्री केलं नाही. दुसऱ्या टर्मला माझ्यातलं सातत्य बिघडलं, पण मधुबाईंमधलं बिघडलं नाही. मधुबाईंनी शेवटपर्यंत पाठपुरावा केला आणि दुसऱ्या टर्मला शेवटची 3 वर्ष मी जे मंत्री झालो त्याच्यामध्ये 100% मधुबाईंचा देखील सहभाग होता. आणि हे मला कधी कळलं, ज्यावेळी मी शपथ घेतली आणि मधुबाईंची आणि पवार साहेबांची भेट झाली, तेव्हा शरद पवार साहेबांनी मधुबाईंना विचारलं. ते मधुबाईंना आजही मधुमंगेश म्हणतात. काय मधुमंगेश, तुझी इच्छा पूर्ण झाली की नाही? मधुबाईंनी विचारलं, कसली? याला मंत्री केलं म्हणाले. म्हणजे एखाद्या राजकारण्याची देखील स्मरणशक्ती काय असते हे मी त्यावेळी बघितली.
आणि साहित्यिकाची देखील स्मरणशक्ती 95व्या वर्षी काय असते हे आज मी बघितलेली आहे. त्याच्यामुळे मधुबाई तुम्ही तेंडुलकर सारखी सेंचुरी मारावी ह्या आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत. मगाशी मी ऐकलं की पुस्तकामध्ये अनेकांचा प्रवास या 5 पुस्तकांपैकी एका पुस्तकात माननीय मधुबाईंनी लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये एकनाथ ठाकूरांबद्दल देखील लिहिलेलं आहे. गौतमजी तुम्ही समोर आहे म्हणून सांगत नाही. मधुबाईंपेक्षा मी फार छोटा आहे, पण मधुबाई मी पुस्तक प्रकाशित करायच्या अगोदर जर तुम्हाला भेटलो असतो तर आजच्या राजकारणाला आदर्श घेणारा एक किस्सा एकनाथ ठाकूर साहेबांचा मी आपल्याला सांगितला असता. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये काम करायचो आणि त्याच कालावधीमध्ये एकनाथ ठाकूर साहेबांना वंदनीय बाळासाहेबांनी राज्यसभेची उमेदवारी दिली होती. गणपतीला एकनाथ ठाकूर साहेब वेंगुर्ल्यामध्ये यायचे, माझा गाव देखील वेंगुर्ला. आणि असंच एकदा माझ्या वडिलांबरोबर मी एकनाथ ठाकूर साहेबांना भेटायला गेलो आणि मला माहित होतं मी राष्ट्रवादीत आहेत, ते शिवसेनेचे आहेत. तरी देखील बोलता बोलता बोललो, काका मला 1 कोटी रुपये तुमच्या राज्यसभेच्या खासदार निधीतून मिळाला तर बरं होईल. ते त्यावेळी काहीच बोलले नाही, एका शब्दाने त्यांनी रिप्लाय दिला नाही. पण 15 दिवसानंतर त्यांच्या ऑफिसमधनं मला फोन आला आणि मला म्हणाले की उदय, तुझे जेवढे ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत त्यांचं मला पत्र दे, मी त्यांच्या नावावर तुला 1 कोटी रुपयाचा निधी देतो, फक्त तुझ्या लेटरहेडवर देऊ नकोस. तुझ्या लेटरहेडवर दिलंस पण तू पण अडचणीत आलास आणि मी पण अडचणीत आलो. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, एकनाथ ठाकूर साहेबांनी त्याचा राज्यसभेचा त्यांचा 1 कोटी रुपयाचा निधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दिला, म्हणूनच माझ्यासारखा कार्यकर्ता विधानसभेमध्ये जाऊ शकतो. त्यावेळेचे राज्यसभेचे खासदार आणि आजचे राज्यसभेचे खासदार न बोललेलं बरं, ते सकाळी रोजच बोलत असतात. परंतु मला असं वाटतं की राजकारणाने आदर्श घ्यावा अशा पद्धतीचं एकनाथ ठाकूर साहेबांचं देखील व्यक्तिमत्व होतं आणि त्यांना देखील त्यांनी पुस्तकामध्ये शब्दबद्ध केलंय. हे आमच्यासाठी अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आज बाईंचा सत्कार इथं होणार होता. मला ढवळ सरांनी सांगितलं बाईंच्या सत्काराला उपस्थित राहणं हे आमची उंची वाढवल्यासारखं आहे. मगाशी कुणीतरी सांगितलं की आम्ही उपस्थित राहिल्यामुळे या कार्यक्रमाची उंची वाढली, हे साफ खोटं आहे. भाईंच्या कार्यक्रमाला सत्काराला मी काय आशिषजी काय उपस्थित राहिलो, आज आमच्या दोघांचीही सामाजिक उंची वाढलेली आहे, हे मला प्रामाणिकपणे सांगितलं. आणि म्हणून मला असं वाटतं की आज कोकणापुरते आपण मधुबाईंना सीमित ठेवले होते. ज्यावेळी विश्व मराठी संमेलनाचा निर्णय माझ्याकडे घेण्याची संधी मिळाली तेव्हा मी असा निर्णय घेतला की महाराष्ट्राच्या स्तरावर विश्व मराठी संमेलनामध्ये विश्वामध्ये मराठीसाठी ज्यानं चांगलं काम केलेलं आहे, विश्वामध्ये 94-95व्या वर्षामध्ये देखील लिहिण्याचं काम मराठी भाषेची जी व्यक्ती करते त्याला विश्व मराठी संमेलनाचा साहित्य भूषण पुरस्कार जो पहिल्यांदा आम्ही जाहीर केला ते देखील बाईंना देण्याचं भाग्य आम्हाला मिळालं. आणि याच्यावर अजून एक किस्सा तुम्हाला सांगतो. परवा मी ज्यावेळी मालगुंडला पुस्तकांच्या गावाचं उद्घाटन करायला गेलो होतो, बाईंनी सगळ्यांना सांगितलं की उदय बरोबर मला 5 मिनिटं बोलायचं आहे. सगळ्यांच्या भुया उंचवल्या. आता भाई काय राज्यसभा मागतायत की काय, भाई काय विधान परिषद मागतात की काय, नक्की भाईनी उदयला बोलवलंय म्हणजे काय नक्की चाललंय. बाईंनी 2च गोष्टी मला सांगितल्या. मला म्हणाले की तू मराठी भाषेचा मंत्री आहेस, तुझ्याकडे मराठी भाषेमध्ये काम करणारे अनेक कर्मचारी आणि त्यांचा पगार हा अजून शासनाशी सिमिलर झालेला नाही. तर माझी तुला विनंती आहे, मी काही काळ त्या मंडळाचा अध्यक्ष होतो, मी अनेक मंत्र्यांना हे सांगितलं, आज हक्काचा मंत्री म्हणून तुला सांगतो की भविष्यामध्ये त्यांना शासनाच्या पर्यंत पगाराची तजवीज तू करावी, ही पहिली मागणी बाईंनी केली. दुसरी मागणी काय केली, साहित्य भूषण पुरस्कार मला मिळाला, तो 5 लाखाचा होता. 5 लाख माझ्यासाठी काय आहेत हा विषय सोडून दे, पण अनेक साहित्यिक असे आहेत की ज्यांना आर्थिक ताकदीची आवश्यकता आहे आणि म्हणून पुढच्या वर्षीपासूनचा साहित्य भूषण पुरस्कार हा तू 10 लाखाचा केला पाहिजे, अशा पद्धतीची बाईंनी मागणी केली. हो आशिषजी, तुम्ही कलावंतांना 10 लाख रुपये दिले म्हणून बाईंनी माझ्यावर सक्ती केली, आता साहित्यिकांना 10 लाख रुपये. माझी तुम्हाला आता विनंती आहे, आता आपण दोघांनी मिळूनच
पैसे वाढवण्याचा निर्णय घेऊया. त्याचं तुम्ही वाढवले की भाई माझ्याकडनं पण वाढवली. पण मी त्या क्षणी सांगितलं की भाई तुमची मागणी बरोबर आहे. राज्याचा मराठी भाषेचा कॅबिनेट मंत्री म्हणून पुढच्या या वर्षीच्या विश्व मराठी साहित्य संमेलनापासून साहित्य भूषण पुरस्कारात 10 लाखाचा केला जाईल असं मी सांगितलं. नमिताताई, मगाशी तुम्ही अतिशय एक चांगली मागणी केली की आज मराठी भाषेचा मंत्री म्हणून काम करत असताना बोली भाषांचं काय, हे एक प्रश्नचिन्ह तुम्ही उभं केलंय. मी आज मधुबाईंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं, मधुबाईंची जर परवानगी असेल तर पद्मश्री मधु मंगेश कर्णिक बोली भाषा अध्यासन केंद्र आजच या ठिकाणी जायचं. आणि ते मधु मंगेश कर्णिकांच्या नावानं का केलं पाहिजे असं देखील कारण सांगतो. तिथे गंगाराम गवाणकर बसलेले आहेत. मी गवाणकर काका त्यांना म्हणतो, त्यांना पण सांगतो मला पण कधीतरी मालवणी अस्खलित शिव्या शिकवा. बरोबर की ना? खऱ्या अर्थानं मालवणी शिवीला जर राजाश्रय कोणी मिळवून दिला असेल तर ते गंगाराम गवाणकरांनी मिळवून दिले. आणि बोली भाषा काय असते मालवणीमध्ये, मालवणला गेल्यानंतर वेगळी, आमच्याकडे सर्वेश्वरला आल्यानंतर वेगळी, रत्नागिरीमध्ये आल्यानंतर वेगळी, गुहागरला गेल्यानंतर वेगळी, खेडला गेल्यानंतर वेगळी. आपण असं म्हणतो की 15 किलोमीटरवर. साहेब तुम्ही अजिबात काळजी करू नका. वायरचा शॉक घेणारा मी नाही, मी शॉक देणार आहे. मी इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे म्हणूनच. तर बोली भाषेचं अध्यासन केंद्र का आवश्यक आहे, तर अनेक ठिकाणी झाडपट्टीपासून अगदी आपल्या कोकणापर्यंत, नागपूर पासून विदर्भापासून आपल्या कोकणापर्यंत विविध बोली भाषा बोलल्या जातात, परंतु त्याच्यावर रिसर्च होत नाही. आणि या अध्यासन केंद्रातनं 100% बोली भाषांवर रिसर्च केला जाईल आणि त्याला निधी देखील उपलब्ध करून दिला जाईल. आणि त्याचं एखादं केंद्र जर रत्नागिरीला पाहिजे असेल तर ते रत्नागिरीला देखील केलं जाईल. त्याची नमिताताई अजिबात तुम्ही चिंता करू नका. कारण शेवटी आपण मराठी भाषेसाठी चांगलं काहीतरी करतो. केंद्र शासनाने ज्यावेळी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आणि मी केंद्राच्या मंत्र्यांना भेटायला गेलो, मी 2 अर्थानं त्यांचे आभार मानले. पहिला आभार एवढ्यासाठीच मानला की नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली 4 ऑक्टोबरला जे आपल्या सगळ्यांचं स्वप्न होतं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे ते पूर्ण झालं. पण आपल्या अनेकांच्या, माझा जास्त अभ्यास नाही त्याच्यावर, पण अनेकांच्या लक्षात आलं असेल की प्राकृतला देखील अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला. ज्या प्राकृतची सुरुवात या महाराष्ट्राने केली होती. आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी मागणी केली की मराठी भाषेला निधी देत असताना प्राकृतची सुरुवात देखील अनेक साहित्यिकांनी महाराष्ट्रामध्ये केलेली आहे. आणि त्यांची ग्रंथसंपदा जपण्यासाठी तुम्ही केंद्राला आम्हाला पैसे द्यावे, आणि ती मागणी देखील केंद्र सरकारनं मान्य केली. त्याच्यामुळे आपल्याकडे जे साहित्य आहे ते आता आधुनिक जगामध्ये जात असताना आपण त्याला म्हणतो की ई बुकमध्ये आणलं पाहिजे. आम्ही ज्ञानेश्वरी आता ई बुकमध्ये आणली. भविष्यामध्ये तुकारामांची गाथा 4500 अभंग जे आहेत ते देखील ई बुकमध्ये आणण्याची आमची इच्छा आहे. त्याची सुरुवात देखील आम्ही केलेली आहे. मधुबाईंसारख्या अनेक साहित्यिकांच्या कविता असतील, लेख असतील, कादंबऱ्या असतील, या देखील ई बुकमध्ये आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. आज प्रकाशकाने देखील इथं आपली भूमिका मांडली. मागच्या वेळीपर्यंत आमच्याकडे प्रकाशक हा निधीसाठी इन्क्लूड नव्हता, पण प्रकाशकाला देखील अडचण आली तरी मराठी भाषेचं खातं आता तुमच्या बरोबर राहणार आहे, तुम्हाला मदत करणार आहे, ही भूमिका देखील आम्ही सगळ्यांनी घेतली. आणि परवा माझ्या असं एक अशी लक्षात आलं, ज्यावेळी आपण पुस्तक वाचतो, आपण ग्रंथालयामध्ये जातो, वाचनालयामध्ये जातो, तेव्हा पुस्तकाचं मुखपृष्ठ बघून आपण पुस्तक घेतो. त्या मुखपृष्ठावरनं आपल्याला कळतं की आतमध्ये आहे काय आहे. परंतु त्या मुखपृष्ठासाठी आजपर्यंत कुठच्याही देशामध्ये कसलाही पुरस्कार नव्हता. आम्ही निर्णय घेतलाय की पुढच्या वर्षीपासून वाङ्मय पुरस्कारांमध्ये मुखपृष्ठ करणारा पुरस्कार देखील आपण त्या कलाकाराला देणार आहोत. आणि म्हणून हे सगळं साहित्य टिकवणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि म्हणून मी अनेक वेळा सांगितलंय, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा ठीक आहे 4 ऑक्टोबरला मिळाला, परंतु ज्ञानेश्वरांचं साहित्य म्हणजेच अभिजात भाषा आहे, तुकारामांचं साहित्य म्हणजेच अभिजात भाषा आहे, आणि मधुबाईंनी लिहिलेलं साहित्य म्हणजेच अभिजात भाषा आहे. फक्त आपल्याला फॉर्मॅलिटी करून मिळाली की आपली भाषा अभिजात झाली. त्याच्यामुळे मराठी पण टिकवणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि तो खऱ्या अर्थानं संकल्प आपण सगळ्यांनी मिळून केला पाहिजे. आज मला अजून एक आपल्या सगळ्यांचं सहकार्य लागणार आहे. सांस्कृतिक मंत्री देखील आहेत. थोडंफार मराठी ही आपली मातृभाषा आहे, राजभाषा आहे, ही आपण अनिवार्य केलेली आहे.
काही ठिकाणी मराठीवरचा अन्याय देखील आपल्याला बघायला मिळतो. मराठी माणसानं मराठी बोलल्यानंतर जे बाकीचे भाषिक आहेत ते मराठी बोलू नये असा आग्रह करतात. आणि म्हणून शासनामार्फत एखादी योजना अशी आणण्याचा मी मनस्थितीमध्ये आहे की जे परप्रांतीय त्यांची भाषा घेऊन इथे येतात त्यांना देखील आमच्या मार्फत मराठी शिकवली गेली पाहिजे. अशा पद्धतीची यंत्रणा भविष्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आम्ही सगळे करणार आहोत. पण अशी जी एक चांगलं आहे, आमच्या मनात विचार आला की बॅनर दुसराच कोणतरी लावतो. हे मनकवडे कोण आहेत महाविकास आघाडीमध्ये शोधून काढले पाहिजे. मी परवा असं कुठेतरी चर्चेमध्ये सांगितलं की असं आपण केलं पाहिजे. दुसऱ्या दिवशी बॅनर. मी म्हटलं माझा फोटो आहे का बघूया, देवेंद्रजींचा फोटो आहे का बघूया, शिंदे साहेबांचा फोटो आहे का बघूया. सांस्कृतिक मंत्री म्हणून तुमचा आमचा कोणाचाच फोटो नाही. फोटो तिसऱ्याचे, आयडिया माझी, फोटो त्यांचे. हे जे काय मुंबईमध्ये चाललेलं आहे हे मगाशी मुंबईच्या मराठी भाषेवर कोणतरी बोललं. अशी मुंबईतल्या जरी कोकणातले असले तर त्यांची कर्मभूमी मुंबईत आहे. तर अशा श्रेयवादाला कुठेतरी आपण आळा घालावा ही माझी विनंती आहे. आता आपलं काम सगळं तेच नेत आहेत, ते काही येणार नाहीत कधी, सोडून द्या आता. परंतु श्रेयवाद आणि मराठीवरनं श्रेयवाद असू नये या मताचं मी आहे. कारण मराठी आपली मातृभाषा आहे, राजभाषा आहे. जे जे काय मराठीसाठी करता येईल ते करण्याची भूमिका आमच्या सगळ्याच पक्षाच्या लोकांची असली पाहिजे. आणि तीच भूमिका महायुती म्हणून आज आम्ही सांभाळण्याचा प्रयत्न करतोय. आणि आजच्या कार्यक्रमाला ढवळ सर तुम्ही सांगितलं की ठीक आहे मी रात्री 4 वाजता आलो. एक लक्षात ठेवा, आजचा कार्यक्रम हा आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. गौतम ठाकूर साहेब आज या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. मी आता ठाकूर साहेब तुमच्याकडचा पण संपर्क वाढवणार आहे. कारण निवडणूक 4 वर्षानंतर येणार आहे. ही स्कीम तुम्ही आणा. काय होतं की राजकारणाला लोन मिळत नाही. म्हणजे आमच्याकडे बघा कायमच विश्वास. असे जे एखादा व्यावसायिक जर असला आणि तो बँकेमध्ये गेला आणि तो आमदार असला तर त्याला लोन नाही का, तो आमदार आहे. तर मला गौतमजींना एक विनंती करायची की मराठी आमदारांना तरी ही लोनची योजना आपण भविष्यामध्ये आणावी. आणि हा संकल्प माननीय मधुबाईंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण करावा. पण त्यांचं देखील एक वैशिष्ट्य मी सांगतो. 8 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. 8 दिवसापूर्वीची एक मराठी मुलगा माझ्याकडे आला आणि त्या मराठी मुलानं मला सांगितलं की मला 3 महिने कुठच्या तरी बँकेमध्ये जर नोकरी मला मिळाली नाही तर माझं 18 लाखाचं पॅकेज हे रद्द होणार आहे. माझ्या डोक्यात एकमेव नाव आलं ते म्हणजे गौतमजी ठाकूर. मी गौतमजींना फोन केला आणि आम्ही राजकारणी असल्यामुळे नंतर विसरलो. त्यांच्याकडनं रिप्लाय आला की उदय तू जे काम सांगितलं होतंस त्या मुलाला मी 3 महिन्यासाठी ठेवलाय, त्याचं आता काही नुकसान होणार नाही. एवढं जरी मराठी माणसासाठी केलं, एवढं जरी मराठी मुलांसाठी केलं तर मला असं वाटतं की हे मराठी मुलंच भविष्यातलं मराठी साहित्य पुढे नेणार आहेत. आज अनेक नवीन नवीन मराठी साहित्यिक आम्हाला बघायला मिळतात आणि त्याच्यासाठी त्या मराठी मुलांना देखील पुढे आणण्याचं काम या आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून झालं पाहिजे ही देखील मी विनंती करतो. आज आशिषजी सांस्कृतिक मंत्री आहेत, अरुणजी मात्रे इकडे माझ्या उजव्या बाजूला बसले आहेत. दोघांना म्हणून एक विनंती करतो, एक राजकारण्यांचं कवी संमेलन घ्या आणि त्या कवी संमेलनाचे अध्यक्ष आठवले साहेबांना करा. खरंच सांगतो मी, हे आठवले साहेबांची चर्चा करून तुम्हाला सांगतो. आणि या चेष्टेचा विरोध म्हणून सांगत नाही. आमच्या राजकारणांमध्ये देखील किती कला आहे, किती कलागुण आहेत हे देखील आपल्या लक्षात, नुसता कला हा विषय, कलागुण आहेत हे देखील आपल्या लक्षामध्ये येईल. आणि मी आशिषजी तुम्हाला देखील मनापासून धन्यवाद देतो. मी त्यांच्या तोंडावर सांगतो याच्यातला भाग नाही. म्हणजे सांस्कृतिक मंत्री 15-15 लोकांच्या देखील कार्यक्रमाला जातो हे मी बघितलेलं आहे. बरोबर ना आशिषजी? आणि तिथं जाऊन नुसतं म्हणजे पाट्या टाकणं हा प्रकार असतो, पाट्या टाकायला नाही. पण ज्या ठिकाणी मी गेलोय त्या ठिकाणी मी माझं सांस्कृतिक मंत्रालय पणाला लावून त्या सगळ्या महाराष्ट्रातल्या मुलांना ताकद देण्याची भूमिका खरोखरच सांस्कृतिक मंत्रालयाने घेतली हे देखील अतिशय महत्वाचं आहे. आज जिल्ह्यामध्ये सांस्कृतिक महोत्सव चालू आहेत. आज आम्ही फक्त सांगायचो की लोककलेला प्राधान्य द्या, साहित्याचाच भाग आहे. लोककला तुम्ही लिहिता पण लोककला देखील प्रेझेंट झाल्या पाहिजेत हे आम्ही मागच्या वर्षीपर्यंत आम्ही सगळ्यांना सांगत होतो. परंतु एकमेव मंत्री असे आहेत की आज देखील जर तुम्ही रत्नागिरीमध्ये चौकशी केली तर तिथले नमनवाले सांगतील की आमच्याकडे परवाच नमन महोत्सव होऊन गेला. जाकडीवाले सांगतील आमच्याकडे जाकडी महोत्सव होऊन गेला.
सिंधुदुर्गवाले सांगतील आमच्याकडे दशावतार घेऊन केला. त्याच्यामुळे मला अशी तुमची तोंडस्तुती करायची नाही, पण जी लोककलेचं साहित्य आहे हे खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये सांभाळणारा सांस्कृतिक मंत्री आज मिळाला, हे देखील आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा आमच्या शासनाच्या वतीनं, आमच्या सगळ्यांच्या वतीनं मधुबाईंना मनपूर्वक शुभेच्छा देतो. 100व्या वाढदिवसाला देखील बाई आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो. 100व्या दिवशी आज 5 पुस्तकं आम्ही प्रकाशित केली. 100 म्हणजे एकावर 2 शून्य, 10 पुस्तकं आपण प्रकाशित करावी आणि तुमची प्रकृती तशीच राहावी. परमेश्वरानं तुम्हाला उदंड आयुष्य द्यावं ही परमेश्वराचरणी प्रार्थना करतो. 5 वर्षांना देखील आमच्या खुर्च्या तशाच राहाव्यात ही देखील ईश्वराला प्रार्थना करतो. सध्या काही खरं राहिलेलं नाही, अशी बरोबर ना. त्याच्यामुळे जास्त वेळ मी आपला घेतला त्याबद्दल आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. आणि भविष्यात कोकणाच्या साहित्यासाठी मधुबाई मला काय आशिषीला जे काय करायला सांगतील ती करण्याची भूमिका भविष्यामध्ये आमची असेल एवढाच शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.